पद स्वीकारावं म्हणून? एकदा निर्णय सरकारचा झाल्यानंतर ज्यांना संधी मिळत नाही त्यांना पर्यायसुद्धा राहत नाही की दुसरं काय बोलायचं. आता ठीक आहे, त्यांनी तिथं ट्विट केलेलं आहे, त्यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे त्यांनी ते ट्विट केलं का खरंच काही चर्चा दादांची आणि मुंडे साहेबांची त्या बाबतीत झाली हे आपल्याला बघावं लागेल. पण याच्यात जास्त स्पष्ट हे बीडचे नवीन पालकमंत्री अजितदादा 100% त्या ठिकाणी बोलतील. त्यामुळे तुम्ही जेव्हा त्यांना भेटाल तर हाच प्रश्न तुम्ही करा की तिथं धनंजय मुंडेंचं आणि त्यांचं कुठं चर्चा झाली होती का नव्हती. फक्त मी एकच म्हणेल, दादांना संधी मिळालेली आहे की बीडमध्ये जी काय परिस्थिती आहे आणि गुंडागर्दी जी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, तुम्ही स्पष्ट वक्ते आहात, कडक कारवाई करणारे एक नेते आहात. पुण्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही काम पूर्वी केलेलं आहे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तसंच काम बीडमध्ये सुद्धा तुम्ही आज पक्षाचे तुमच्या पक्षाचे नेते असताना तुम्ही ते कराल अशी लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळे तिथं खऱ्या अर्थाने तुम्ही पालकमंत्री आहात हे स्पष्टपणे दिसलं पाहिजे. नाही तर कुणीतरी तुमच्या पाठीमागे वेगळ्या काही गोष्टी करत असतील हे काय लोकांना तिथं आवडणार नाही. आणि सुरुवात करायची असेल तर पोलीस प्रशासनापासून सुरुवात केली पाहिजे आणि पुढच्या महिन्याभरात बदल हे दिसले पाहिजे अशी तिथं असणाऱ्या लोकांची अपेक्षा आहे.